3 जून हा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुंडे समर्थकासाठी असा दिवस असतो ज्या दिवशी हा मुंडे समर्थक आठवणींनी प्रचंड व्याकुळ होतो. हा दिवस जाणीव करून देतो की आपण काय गमावलंय. आपण जे गमावलंय ते आज आपल्याकडे असतं तर आज आपण कुठे असतो. अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा, प्रचंड वेदना देणारा 3 जून हा दिवस असतो. अनेक जण या दिवसाला काळा दिवस सुद्धा म्हणतात. पण या दिवशी, ज्या दिवशी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे, त्या दिवशी त्यांच्या आठवणींचं स्मरण करणं, गोपीनाथ मुंडे काय होते, त्यांचं योगदान काय होतं, ते पुढच्या पिढीलाही कळणं, ते कायम स्मरणात राहणं, हा एक मोठा उद्देश आहे. आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने story.com कधीही न ऐकलेले गोपीनाथ मुंडे तुम्हाला ऐकवणार आहे. गोपीनाथ मुंडेंचे राजकारणात असंख्य सहकारी होते. अनेक लोकांना त्यांनी झिरोपासून हिरो केलं. गावखेड्यातल्या माणसाला त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केलं. अनेक सहकाऱ्यांकडे त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकीच त्यांचे 90च्या दशकापासून सोबत असलेले, आंबेडकर चळवळीतलं मोठं नाव, दलित पॅन्थरमध्ये ज्यांची ओळख होती, 90च्या दशकात नामांतराची चळवळ गाजवली, मुंडेसाहेबांचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीचे जे साक्षीदार राहिले, ते माजलगावचे बाबुराव पोटभरे माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडचे किस्से, त्यांच्याकडच्या आठवणी ज्या मी ऐकल्या, ही मुलाखत सुरू होण्याआधी बऱ्याच दिवसांपासून आमचा जेव्हा संपर्क आला, तेव्हा असं वाटलं की पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंडेसाहेब काय होते हे प्रत्येकाला समजणं, त्यांचे प्रत्येकाला किस्से माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच याची मुलाखत आहे. ती शेवटपर्यंत तुम्ही जरूर पहा. तुमचा जो काही वेळ या मुलाखती जाणार आहे, तो गेल्यानंतर मुलाखतीच्या शेवटी तुम्ही कमेंटमध्ये फीडबॅक नक्की द्याल की ही मुलाखत पाहिली, याचा आम्हाला आनंद झाला, कधीही न ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाल्या. बाबुराव पोटभरे माझ्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे. गोपीनाथ मुंडेंविषयी मी जवळपास 1-2 मिनटाचा इंट्रो देऊन सुरुवात करण्याची कारण म्हणजे तो दिवस तुम्हालाही माहिती काय होता, त्या दिवशी काय भावना मनात येतात ते प्रत्येकाला माहिती आहे. पण तुम्ही जेवढे जवळ होतात अखेरच्या क्षणापर्यंत, म्हणजे ते परळीला येणार होते त्या दिवशीपर्यंत नियोजन, गप्पा आणि ते सगळा दिवस, आणि आज 10 वर्षापेक्षा जास्त काळ, 12 वर्ष साधारणपणे झालेत, त्या दिवशी म्हणजे आजही या दिवशी काय आठवणी दाटून येतात तुमच्या मनात? हे मुंडे साहेब म्हटलं की एक हिमालय समोर उभा राहतो. आणि मुंडे साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं किंवा एका समूहापुरतं मर्यादित नव्हतं. गोपीनाथजी मुंडे साहेब जे होते, तो अनंताचा नाथ होता. बरोबर. ज्या समाजामध्ये ज्याला कोणीच नाही, ज्याला कुठला आधारच नाही, त्याला आधार बनण्याचं काम एक गोपीनाथजी मुंडे साहेब होते. आणि 3 तारीख माझ्याच जीवनातील नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या शोषित, पीडित, वंचित समाजासाठी अत्यंत काळा दिवस होता. मुंडे साहेबांचा चालता बोलता, मुंडे साहेबासारखा लोकनेता या पृथ्वीवरून, या निसर्गाने किंवा दुष्ट काळाने मुंडे साहेबांना हिरावून घेतलं, ही आमच्यातली सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल विशालजी, की मुंडे साहेबाच्या मृत्यूनंतर मी 2 महिने कुणाशीच बोलत नव्हतो. घरच्यांची बोलत नव्हतो, ना बाहेरच्यांची बोलत नव्हतो. आणि माझ्यावर डोक्यावर परिणाम होतो की काय असं मला वाटू लागलं. आणि मी विदेशात निघून गेलो होतो. आणि एक 5 वर्ष असे होते, म्हणजे मी माझ्या आईला स्मरून सांगतोय की 5 वर्ष असे होते की एकाही दिवशी गोपीनाथ मुंडे साहेब माझ्या स्वप्नात आले नाहीत असा एकही दिवस नव्हता. 5 वर्ष. म्हणजे त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम, त्यांच्याबद्दलचा असणारा सहवास हा किती असू शकतो याची कल्पना आपण करू शकणार नाहीत. इतका भयानक आमच्यावरती झालेला आघात आहे. म्हणजे माझ्या मुंडे साहेबाच्या कन्या पंकजाताई मुंडे या
13 दिवस सतत रडत होत्या. आणि सतत आमच्या म्हणजे आम्ही 13व्याला सोबतच होतो. मी मुंडे साहेबांच्या घरी सोबतच होतो. हे शेवटचा प्रसंग सांगतो आहे. परंतु मुंडे साहेबाबद्दल आपण बोलतायत तर मुंडे साहेब हे गोरगरिबांच्या उद्धारासाठी जन्मलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व, सामान्य कुटुंबामध्ये जन्मलं असं मला वाटतंय. शपथविधी म्हणजे 3 जूनचा दिवस सगळ्यांना धक्का देणारा होता, कोणाला अपेक्षित नव्हता. ही अकाली एक्झिट होती. पण या शपथविधीपूर्वी 8-10 दिवस खूप तणावाचं वातावरण अंतर्गत वर्तुळात एक होता मुंडे साहेबांच्या. तुम्ही त्यातले साक्षीदार आहात अनेक गोष्टींचे. तो म्हणजे खासदारकी निवडून आले होते. बीडमध्ये प्रचंड संघर्ष तेव्हा अजितदादा मुक्कामी होते बीडमध्ये. त्यांच्या विरोधात प्रचार झाला, सुरेश दत्त विरोधात होते. एवढं सगळं करून ते निवडून आले, सत्ता आली. पण त्यांच्या शपथविधीवेळी मंत्रिपद द्यायचं की नाही याच्यावरनं खूप मतांतरं होती. आणि तेव्हा अगदी शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या. तुम्ही साक्षीदार आहात या गोष्टींचे. फक्त यातल्या चर्चा दबक्या स्वरात असतात आजपर्यंत. त्या काय तेव्हाचा किस्सा आहे शपथविधीचा? नाही, शपथविधीच्या 2 दिवस अगोदर आम्ही साहेबांच्या बंगल्यावरच मुक्कामी होतो. वहिनी आलेल्या होत्या. साहेब, आम्ही आणि वहिनी असं आम्ही होतो. परंतु कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली की मुंडे साहेबांचा शपथविधी होणार आहे. मुंडे साहेबांनी 1 वर्ष अगोदरच आपण मंत्री होणार आहेत म्हणून ऑफिस तयार केलं होतं. आणि सुंदर असं ऑफिस मुंडे साहेबांनी तयार केलं होतं. मग त्या अँटी चेंबरला आम्ही बसलो होतो. तेवढ्यामध्ये मी आता नाव घेणार नाही, एका मोठ्या नेत्याचा फोन आला की मुंडेजी तुम्ही शपथ घेणार नाहीत तर तुमच्याकडं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विधानसभा आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहतोय, तर तुम्ही आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष घालावं अशा पद्धतीचं धक्का देणारा फोन आला. दिल्लीतूनच. तर मुंडे साहेबांना त्याचं दुःख वाटलं नाही, पण आश्चर्य वाटलं. ते आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट होती की मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून शेकडो हजारो कार्यकर्ते तिथं पोहोचलेले होते मुंडे साहेबाचा शपथविधी होणार आहे म्हणून. आणि सगळ्यांना अपेक्षा होतं, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी 2009 ते 2014पर्यंत जी खासदारकी मुंडे साहेबांची होती ते उपनेते होते. आणि उपनेते म्हणून भारतीय जनता पक्षासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी संपूर्ण देशामध्ये OBCच्या आंदोलनाचं मोठं काम मुंडे साहेबांनी केलं होतं. आणि म्हणून मुंडे साहेबांच्या बाबतीत सगळ्यांना अपेक्षा होती की मुंडे साहेब 100% पहिल्या 10मध्ये शपथ घेतील. तसा फोन आल्याच्या नंतर खळबळ झाली. आणि नंतर मात्र मुंडे साहेबांनी स्वतः सूत्र हातात घेतले. आणि मुंडे साहेबांना आम्ही म्हणालो की साहेब कुणाला तरी बोललं पाहिजे, कुठं तरी गेलं पाहिजे, मोठ्या नेत्यांना भेटलं पाहिजे. मुंडे साहेब म्हणाले की आपल्याला कुणाला भेटायचं नाही, कारण आपला नियतीवर आणि आपल्या कर्मावर विश्वास आहे. आपण केलेले काम कोणी डावलू शकणार नाही. आणि मुंडे साहेबांनी काही फोन लावले, काही लोकांशी बोलले आणि स्वतः काही ठिकाणी मुंडे साहेब भेटायलासुद्धा रात्री गेले. आणि त्यानंतर निर्णय फिरला की मुंडे साहेबांची शपथविधी होणार. त्यावेळेला पंकजाताई दिल्लीमध्ये पोहोचलेल्या होत्या. आणि मग न्यूजलाही सुरू झालं, ब्रेकिंग न्यूजला, की गोपीनाथ मुंडे भी शपथ लेंगे. मग त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला. आणि मुंडे साहेबांना पेढे भरवणं, तिथं डान्स करणं, मोठा उत्साह तयार झाला बंगल्यामध्ये. आणि मग मुंडे साहेबांचा शपथविधी दुसऱ्या दिवशी ठरला. पण त्या मधल्या काळात त्या 8-10 तासामध्ये जे काही हालचाली तुम्ही मुंडे साहेबांनी केल्या, तुम्ही सोबतच होता? मी सोबत होतो साहेबांच्या. त्यात काय घडलं? म्हणजे 8 ते 10 तासात भाजपत निर्णय असा बदलत नाही, तो मोदी शहांचा काळ होता. नाही, त्यामध्ये गडकरी साहेबांचंही फार मोठी मदत झाली. गडकरी साहेबांनी मदत केली. बाकीच्या नेत्याबद्दल तर मी बोलत नाही. बाकीचे नेते तर साहेबांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रात ज्यांना मी मोठं केलं ते कुणी आज दिसायला तयार नाहीत. पण गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे साहेबांचा ऋणानुबंध होते. आणि गडकरी साहेब स्वतःहून गडकरी साहेबांनी सांगितलं की मुंडे साहेबांचा शपथविधी होणार, माझा शपथविधी होणार असेल तर मुंडे साहेबांचा सुद्धा शपथविधी होणार. अशा पद्धतीनं गडकरी साहेबांची घेतलेली भूमिका होती. आणि म्हणून मुंडे साहेबांचा शपथविधीला गडकरी साहेबांचाही फार मोठा सहभाग आहे. म्हणजे 2014चा सत्ता आणण्यात, सत्तेपर्यंत जाण्यात, अर्थात तेव्हा मोदी लाट होती.
पण संघटन गाव पातळीपर्यंत मजबूत करण्यात खूप त्यांचा मोठा वाटा होता. तर 2014 म्हणजे 2014च्या शपथविधीचा हा किस्सा झाला. तर 2014 आणि त्याआधी 2009ला पण एक किस्सा घडला होता. अगदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार सोनिया गांधी तयार आहेत इथपर्यंत सगळं घडलं होतं. तर त्याआधी पण काही गोष्टी घडल्या होत्या बऱ्याच अंतर्गत. तुम्ही आज भाजपात नाहीत, भाजप सदस्य नाहीत, तुम्ही फक्त मुंडे साहेबांचे सहकारी आहात, मित्र आहात जवळचे. तो सगळा प्रवास पण तुम्हाला असं नाही वाटत मुंडे साहेबांना खूप त्रास दिला भाजपने? नाही, भाजपने त्रास दिला असं मी म्हणणार नाही, पण भाजपमधल्या काही लोकांनी 100% मुंडे साहेबांना त्रास दिला आणि त्यावेळेला मुंडे साहेब प्रचंड 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 व्यथित होते. एकदा किस्सा असा आहे की मी आणि मुंडे साहेब आम्ही संसदेमध्ये होतो. तर मुंडे साहेब म्हणाले की अरे चल आपण जरा बाहेर जेवायला जाऊया. मग मुंडे साहेबांनी गाडी काढली आणि आम्ही एअरपोर्टकडे आलो आणि एअरपोर्टकडे आल्यानंतर मुंडे साहेबांनी ड्रायव्हरसोबत किंवा आमच्यामध्ये एक भाजपचा स्थानिकचा नेता बसलेला होता. तर मुंडे साहेबांनी त्यांना तिथं सोडलं आणि म्हणाले की आम्हाला जरा बोलायचं आहे, आम्ही जरा हॉटेलला जाणार आहोत. मग आम्ही हॉटेलला गेल्यानंतर मुंडे साहेबांनी काही गोष्टी माझ्याशी शेअर केल्या आणि त्यांनी सांगितलं की मी खूप व्यथित आहे की काही लोक जाणीवपूर्वक मला भाजपमधून दूर लोटण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यामुळं भाजपमध्ये ज्या पद्धतीनं मला ॲक्सेस मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं मिळत नाही. अशा पद्धतीचं मुंडे साहेबांनी माझ्याशी केलेली चर्चा होती. मग मुंडे साहेब आम्ही जेवत असताना बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली, पण मुंडे साहेब आम्ही असं होतं की मुंडे साहेबाचं ऐकायचं काम आमचं होतं आणि मुंडे साहेबांनी जर विचारलं या गोष्टीवर काय तुमचं मत आहे तर त्याच्यावरती माझं मत मी नोंदवायचो, परंतु निर्णय मात्र मुंडे साहेब घ्यायचे. त्याच्यावरती निर्णय घेण्याचं 100% काम मुंडे साहेब करायचे. परंतु जे आपण म्हणताय की मुंडे साहेबांना तो त्रास झाला का, तर 100% त्रास झाला. काँग्रेसचे नेते बरेच मुंडे साहेबांच्या संपर्कामध्ये होते, पण मुंडे साहेबांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायची इच्छा नव्हती आणि मुंडे साहेबांना त्या पद्धतीचा घालवण्याचा प्रयत्न झाला, पण मुंडे साहेब गेले नाहीत आणि त्यांनी सुषमाजी स्वराज यांच्याबरोबर चर्चा केली या विषयावरती नंतर 2 दिवसांनी आणि त्याच्यानंतर सुषमाजी स्वराजने सांगितलं की मुंडे साहेबांना कुठलाही मुंडे साहेबाबद्दल भेदभाव भाजपमध्ये होणार नाही. मुंडे साहेबांना जे मानाचं स्थान आहे ते मानाचं स्थान 100% ते मुंडे साहेबाला राहील आणि त्याबद्दल काडीचाही मुंडे साहेबांनी गैरसमज करू नये अशा पद्धतीचं सुषमाजींनी सांगितल्यामुळं मुंडे साहेब भाजपबद्दलची मुंडे साहेबाची भूमिका ती कायम राहिली. ते तिथून पुढे राहिले आणि मग ते 2014ला घडला तो इतिहास होता अक्षरशः. त्या सगळ्या किस्स्यांवरती 2009च्या गोष्टीवर विस्तृत बोलायचं आहे, मधले काही गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर येणार आहे. पण सुरुवात अर्थातच आपल्या म्हणजे 90चं दशक खूप गाजलं होतं. त्या काळात तुम्ही युवा होतात, खूप आंदोलनं, जाळपोळ, तुमची तडीपारी, अनेक गोष्टी होत्या. तुम्ही मुंडे साहेबांना कसं भेटला होता? तुमची पहिली भेट काय होती? नाही, सिरसाळा म्हणून एक गाव आहे मुंडे साहेबाच्या मतदारसंघातलं. त्या सिरसाळा गावामध्ये एक आंदोलन झालं, प्रचंड मोठं आंदोलन झालं. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आंदोलन होतं ते. माझ्या नेतृत्वाखाली झालं होतं. त्यावेळेला माझं वय असं 22-23 वर्षाचं वय होतं आणि त्या 22-23व्या वर्षी म्हणजे 86-87 वर्षी, 86-87चा काळ आहे तो. 86-87च्या काळामध्ये तिथं रस्ता रोको आंदोलन झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं या मागणीसाठी आणि महाराष्ट्रभर रस्ता रोको होता. परंतु सिरसाळ्याला जे माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्याच्यामध्ये जवळजवळ 100 गाड्या फुटल्या होत्या, बस गाड्या फुटल्या होत्या आणि बरेच पुलं उद्ध्वस्त झालेले होते. या पद्धतीचा रस्ता रोको झाला आणि त्याचं खापर पूर्णपणे सरकारने माझ्यावर हे केलं आणि मुख्य सूत्रधार म्हणून माझ्यावर लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्यानंतर मी ॲडमिट अंबेजोगाईला झालो आणि अंबेजोगाईला ॲडमिट झाल्यानंतर अंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये मुंडे साहेब मला भेटायला आले आणि तिथं माझ्या हाताला हातकडी आणि त्या कॉटला हातकडी टाकलेली होती आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या खांद्यावर हात टाकला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की मी तुझ्या पाठीशी आहे. मला संघर्ष करणारे कार्यकर्ते आवडतात आणि निश्चितपणे
तो आंबेडकरी समाजासाठी किंवा वंचित घटकासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून मुंडे साहेबांनी मला माझ्या पाठीवरती थाप आणि डोक्यावर हात ठेवला. आणि त्यावेळेसपासून मुंडे साहेबाचे माझे एवढे घनिष्ठ संबंध आले, एवढे घनिष्ठ संबंध आले की मला वाटतं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये तेवढे घनिष्ठ संबंध माझ्या सख्ख्या भावाचे आले नाही. 1990चा साल असेल 87चा 87 1987 वर्षी अशी तुम्हाला थाप मिळाली, खूप बळ आलं असेल. प्रचंड बळ आलं मला. आणि मुंडे साहेबाचं नाव मला माहिती होतं की मुंडे साहेबांनी त्यावेळेला मुंडे साहेब हारले होते, थोड्याशा मतांना हारले होते रेणापूर मतदारसंघामध्ये. परंतु मुंडे साहेब हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि चळवळीमध्ये मुंडे साहेबांचं एक नाव आम्हाला प्रेरणादायी होतं. आणि म्हणून मुंडे साहेबांनी आपल्या पाठीवरती हात टाकला आणि डोक्यावरती हात ठेवला. हेच बळ मला प्रचंड ऊर्जा देणारं होतं. ह्याच ऊर्जेमुळे तुम्ही पवारांवर अंडे फेकून परत तडीपार झाला होता? नाही, पवार साहेबावरती अंडे आणि पवार साहेबाच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याचं का जे केलं, काय राडा काय होता? तो राडा म्हणजे नामांतर झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं की शरद पवार साहेब फसवत होते. आणि मी लहान होतो त्या काळामध्ये, मी ऐकत होतो. मी 8वीच्या वर्गामध्ये होते 1978ला. 7वीच्या वर्गात होतो. 7वीच्या वर्गात 1978ला असताना मुंडे साहेब 1978 साली नामांतराच्या विषयावरती नाशिकच्या जेलमध्ये बंद होते. मुंडे साहेबांनी, प्रमोदजी महाजन आणि दलित पॅंथरचे काही कार्यकर्ते. म्हणजे मुंडे साहेब हा नामांतरवादी व्यक्तिमत्व आहे. आणि मुंडे साहेबांना अनेक लोकांनी त्यावेळेला चिडवलं सुद्धा होता, हे मुंडे नाहीत, हे गोपीनाथ कांबळे आहेत, अशा पद्धतीने आंबेडकर आहेत, अशा पद्धतीने हेनवण्याचं कामसुद्धा केलं. परंतु सामाजिक न्यायाची भूमिका मुंडे साहेबांनी कधीच सोडली नाही. सामाजिक जो न्याय असतो, सामाजिक न्यायाची जी चळवळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जी चळवळ आहे, ती मुंडे साहेबांनी कधीच सोडली नाही. मला वाटतं मुंडे साहेब 1 महिनाभर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून त्या जेलमध्ये होते. तिथं प्रमोद महाजनसुद्धा जेलमध्ये होते, अनेक नेते त्या जेलमध्ये होते. आणि ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून मुंडे साहेब जेलमध्ये होते. ह्या गोष्टी मला माहिती होत्या. माझं वाचन तसं 5वीपासून आहे. मी 5वीच्या वर्गापासून वाचतो. मी मार्क्स वाचला, मी येशू वाचला, मी बाबासाहेबांना वाचलं, मी महात्मा फुल्यांना वाचलं, मी शाहू महाराजांना वाचलं, मी छत्रपती शिवरायांना तो रोजच वाचतोय, जिजाऊ महासाहेबांना सुद्धा मी वाचतोय. म्हणजे मी सातत्यानं वाचनाचा मला छंद होता. म्हणून मुंडे साहेबाबद्दल मला जे वाटायचं की आपल्या जिल्ह्यातलं हे एक आगळं आणि वेगळं रसायन आहे, हे रसायनच वेगळं आहे आणि ते निश्चितपणे या देशाचं नेतृत्व करणार आहे असं वाटायचं. आणि मग म्हणूनच तुम्ही पुढे मग पवारांवर अंडे फेकणं, तडीपार, मुंडे समर्थकांना त्यावेळी खूप धरपकड झाली असेल. मुंडे समर्थक म्हणून मी नव्हतो, परंतु मुंडे साहेबांची प्रेरणा घेऊन होतो. हां, पण त्यावेळेला मला जेलमध्ये बरेच काळ राहावं लागलं. नंतर माझी तडीपारी झाली, मला हद्दपार करण्यात आलं. मला 5 वर्ष हद्दपार करण्यात आलं होतं मराठवाड्यातून. 5 वर्ष बाहेर, 5 वर्ष मी बाहेर होतो, मराठवाड्यातून बाहेर होतो. सिद्धार्थ विहारमध्ये मी राहत होतो. सिद्धार्थ विहार जिथं रामदास आठवले राहायचे, कधी त्यांच्या रूमवर राहायचो तर कधी त्यांच्या आजूबाजूच्या रूममध्ये राहायचो. मी 5 वर्ष बाहेर होतो. त्या काळात तुमच्या घरात एक ट्रॅजेडी घडली होती तडीपार असताना, तुम्ही आता मला सांगितलं. हां, त्या काळात कसं मॅनेज केलं? नाही, खरं तर हे मला अगोदरच सांगायचं होतं की मी तडीपार झाल्यानंतर माझं लग्न झालं. 90च्या सालामध्ये माझं लग्न झालं आणि पहिलं मूल माझं 90-91च्या काळामध्ये मला झालं. त्यावेळेला मी व्हेरी यंग, 24-25 वर्ष वय माझं, आणि मी तडीपार होतो. माझ्याकडं पत्नीला ॲडमिट करण्यासाठी पैसे नव्हते, पण डॉक्टर काकानी, एक फॅमिली होती, त्या डॉक्टर काकानी फॅमिलीनं खूप सपोर्ट केला आणि माझ्या मिसेसचं डिलिव्हरी झाली. ती सिझरिंगची जी डिलिव्हरी झाली, त्याच्यात मला मुलगा झाला. परंतु त्या माझ्या मुलाला औषध उपचार मिळाले नाहीत. माझ्याकडे औषध उपचारासाठी पैसे नव्हते. त्यावेळेला ते तडपून त्याचा मृत्यू झाला. ही बातमी कळल्यानंतर मी आल्यानंतर मला पोलिसांनी मदत केली. त्या काळामध्ये पोलिसांनी दुर्लक्ष केलं माझ्याकडं आणि मी स्वतः खड्डा खोदला
स्मशानभूमीत जाऊन आणि खड्ड्यामध्ये माझ्या हातानं माझं लेकरू टाकलं. परंतु त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही. परंतु मुंडे साहेब गेल्यानंतर माझे मात्र मला 5 वर्ष अश्रू माझ्या डोळ्यातून कमी झाले नाहीत. लेकराचं एवढं मला दुःख झालं नाही, पण मुंडे साहेब गेल्याचं दुःख एवढं होतं की मुंडे साहेब कोरडोचा पोसिंदा होता. ते माझं एकट्याचं मूल होतं, पण मुंडे साहेब हा कोरडोचा पोसिंदा होता. कोरडोचा पोसिंदा गेला. अनेक लोकांना अनाथ करून मुंडे साहेब गेले. ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या मुंडे साहेबाकडून त्या अपेक्षा लोकांच्या फोल ठरल्या. लोकांनी आत्महत्या केल्या. मुंडे साहेब गेल्यानंतर लोकांनी आत्महत्या केल्या. या देशामध्ये कुठलाही नेता गेल्यानंतर एकाही माणसाने आत्महत्या केली नाही, परंतु मुंडे साहेब गेल्यानंतर अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे इतकं मुंडे साहेबावरती लोकांचा जीव प्राण होता आणि मुंडे साहेब आमच्या जीव की प्राण होते असं मला म्हणजे मला अधोरेखित करायचं आहे. नामांतर चळवळ 90च्या दशकात तुम्ही गाजवलं. तुम्ही सगळेच तोपर्यंत एका वेगळ्या उंचीवर गेला होता. मुंडे साहेब तर विरोधी पक्षनेता झाले होते, नंतर उपमुख्यमंत्रीही झाले. उपमुख्यमंत्री ज्या काळात झाले तेव्हा अर्थातच शिवसेना भाजपचं होतं, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेलच असं चाललं होतं. आता 2014ला मंत्री झाले, तो जल्लोष सगळ्यांना माहिती आहे, तो पाहिला होता. 1995ला काय जल्लोष झाला तुमचा तिकडे? हो, 1995चा जो जल्लोष म्हणजे इतका जबरदस्त होता. तर मी जिल्हा परिषदेला सभापती होतो. मी वयाच्या 25व्या वर्षी जिल्हा परिषदेला सभापती झालो 1992ला. आणि मुंडे साहेबांना त्या काळामध्ये 1995 साली उघडपणे शरद पवार साहेबांच्या विरोधात जाऊन, मी RPIचा त्यावेळा राज्याचा सचिव होतो आणि मुंडे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, पण मुंडे साहेबांचा जाहीर प्रचार करणारा मी एकमेव माणूस होतो. आणि मुंडे साहेबांचा जाहीर प्रचार परळी मतदारसंघात, रेणापूर मतदारसंघामध्ये मी केला आणि मुंडे साहेबांना त्यावेळेला खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याचं काम मी केलं. त्यावेळेला मुंडे साहेबांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही शपथविधीला आलं पाहिजे. मी त्यांचा जो शपथविधी पाहिला, लोक आमच्यासारख्याला सुद्धा पुढे जाऊ देत नव्हते. इतकी प्रचंड सामान्य माणसांची गर्दी. मला वाटतंय कोणाच्या शपथविधीला इतका सामान्य माणूस शिवाजी पार्कवरती जमला नसेल. एवढा खेड्यापाड्यातला, डोंगरातला, डोंगरदरीतला माणूस तिथपर्यंत पोहोचला होता. कोणी कसे पोहोचले ते कळत नाही. कोणी STनं आले, कोणी बैलगाडीनं कोणी गाडीनं आले, कोणी ट्रॅक्टरनं आले, पण तिथं पोहोचले. आणि एका हॉटेलमध्ये आम्ही असंच सहज चहा प्यायला गेलो, तर आपली माणसं तिथली लोक म्हणाले की, तिथला हॉटेलवाला म्हणाला की हे लोक 100% मुंडे साहेबांचा शपथविधी ऐकायला आलेत त्यांची भाषा बघून. ते आपण भाजी द्या म्हणतो ना, वांग्याची भाजी द्या, ते कालवण म्हणायचे. ते कशाचं कालवण आहे? कालवण ते काही शब्द कळत नव्हतं त्यांना. तर मीच त्या लोकांना म्हणलं कालवण नाही, ही भाजी आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जल्लोष आणि अशा पद्धतीचं बोलणारी माणसं, ज्यांना मुंबईवाल्यांना ही भाषा, यांचं राहणीमान हे नवीन वाटायचं इतकं, आणि भाषासुद्धा नवीन वाटायची, असा जल्लोष त्या मुंबईमध्ये झाला होता. आणि साहेबांच्या घरी जाऊन तर इतका मोठा जल्लोष आम्ही केला होता की साहेबांना वरती जायला, म्हणजे हे झाल्यानंतर, शपथविधी झाल्यानंतर घरामध्ये जायला रात्रीचे 2 वाजले होते. इतका प्रचंड जल्लोष झालेला होता. त्या काळात मुंडेसाहेब सत्तेत होते, पण राज्यात सहकार क्षेत्राची खूप ताकद होती. पवारांचं सगळं बळ त्याच्यावरतीच होतं. मुंडे साहेबांना ते कळलं होतं की आपल्याला जर शेतकऱ्यांना बळ द्यायचं आहे, आपल्याला सहकार क्षेत्रात टिकायचं आहे, तर आपल्याला कारखानदारही झालं पाहिजे. पण मग कारखाने त्यांनी उभा केले एकामागे एक. मग तो सहकार क्षेत्रात मुंडे साहेब उभा राहण्याचा काळ कसा होता? त्यांनी कशी सुरुवात केली ती? नाही, मुंडे साहेब म्हणायचे की आपण ऊसतोड कामगारांची मुलं आहोत. आयुष्यभर ऊसतोड कामगार म्हणून आपली ओळख आहे. मग ते सगळ्याच वंचित घटकांची मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेट होतो ऊस तोडणीसाठी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये. आणि मुंडे साहेबांना आमची ओळख सगळी बीड जिल्ह्याची अशीच होती की हे ऊसतोड कामगारांची लेकरं. तर मुंडे साहेबांना ऊसतोड कामगाराची ओळख कारखानदार म्हणून करायची होती. मुंडे साहेबांनी काही स्वतःचे कारखाने उभे केले नाहीत, परंतु अनेक जणांना ती ओळख देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांनी काय या जिल्ह्याला शिकवलं असेल, बीड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला, तर मान आणि सन्मानानं जगा,
कुणाच्या पुढं पुढं करू नका, कुणाची लाचारी स्वीकारू नका, कुणाचे गुलाम बनू नका, असा जो संदेश मुंडे साहेबांनी दिला, तो संदेश वंचित घटकांनी, प्रामुख्याने वंजारा समाजाने आणि बंजारा समाजाने तो संदेश घेतला आणि त्या पद्धतीनं जगायला शिकले. आणि म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांनी जे कारखानदारी उभी केली, तर प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटलं की विशाल बडे का होऊ शकत नाही कारखानदार, विशाल बडे का IAS अधिकारी होऊ शकत नाही, किंवा वंजारा समाजातली पोरं का IPS होऊ शकत नाहीत, बंजाऱ्याची पोरं का होऊ शकत नाहीत, धनगराची पोरं का होऊ शकत नाहीत. अशा पद्धतीची जी मुंडे साहेबाची प्रेरणा मिळाली, त्यामुळं बीड जिल्ह्याचा चेहरा मोहराच बदलून गेला. मग ते शिक्षणातली प्रगती आणि ते सगळ्याच गोष्टी. आता हा 90चा 95चा जो काळ होता, म्हणजे अगदी 90 दशक नामांतर चळवळीने गाजलं. त्याच काळात मंडल आयोग आलं होतं. आंबेडकरी समुदायाने OBCना साथ दिली. अगदी UP बिहारपर्यंत सगळ्या OBCने साथ दिली. आरक्षण झालं. पुढे 95ला 94चा JR आला. OBC महाराष्ट्रात एकत्र राहिले, वर्गीकरण झालं. पुढे या सगळ्यात मुंडे साहेबांचं योगदान आजही OBC खूप मानतात. तुम्ही जवळून तेव्हा बघत होतात, त्यांचा काय रोल होता या सगळ्यांचं वर्गीकरण? त्यांना भुजबळांची पण खूप साथ होती तेव्हा. त्यांचा काय रोल होता या सगळ्यामध्ये? नाही, तुम्हाला एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगावं वाटते की भारतीय जनता पक्ष OBCच्या जनगणनेसाठी तयार नव्हता, किंवा भारतीय जनता पक्षाची OBC जनगणनेला त्यावेळेला विरोध होता. मुंडे साहेब पक्षविरहित एक फ्रंट तयार केलं होतं त्यांनी, OBC फ्रंट दिल्लीमध्ये. मी स्वतः लालूजींच्या घरी मुंडे साहेबाबरोबर गेलो होतो, मुलायम सिंगजींच्या घरी मी मुंडे साहेबाबरोबर गेलो होतो, शरद यादव साहेबांच्या घरी आम्ही गेलो होतो. तर मुंडे साहेबांचा एकच उद्देश होता की OBCची प्रगती झाली पाहिजे आणि OBCला त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजेत, आणि OBC हा सुद्धा माणूस आहे, तो माणसाप्रमाणे जगला पाहिजे, ही मुंडे साहेबांची भूमिका होती. आणि वर्गीकरणाच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळंच वर्गीकरण झालेलं आहे. मुंडे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळंच आज जे IAS IPS अधिकारी OBCचे दिसत आहेत, त्याचं कारणच मुंडे साहेब आहेत. ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांना आपण मूळ त्याचा हे देऊया, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कुणीतरी OBC समाजामध्ये किंवा शेड्यूल कास्ट समाजामध्ये त्यांचा मार्गानं जाणारा माणूस कुणीतरी पाहिजे होता. तर OBCमध्ये मुंडे साहेब उभे राहिले. छगन भुजबळ साहेबांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की OBCची आज जी प्रगती झालेली आहे, ती मुंडे साहेबांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. या सगळ्यात म्हणजे आरक्षणाचा तो सगळा काळ होता, त्या काळामध्ये मुंडे साहेबांनी OBCसाठी बाजू भक्कम केली, भुजबळ साहेबांनी OBCचं ते सगळं केलं. त्या काळात शरद पवारांवर आजही आरोप होतात की तुम्ही मराठ्यांसाठी काहीच केलं नाही. तर तो आरोप कशामुळे होतो? जे मुंडे साहेब करू शकले ते पवार करू शकत नव्हते तेव्हा? मला असं म्हणता येणार नाही. पवार साहेबांनीही सुद्धा खूप 2-3 गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. 33% महिलांना जे रिझर्वेशन आणलं, त्याचं कौतुक मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांचं केलं होतं. आणि पवार साहेबांनी नामांतराचा जो निर्णय शेवटी का असताना पण घेतला, त्याचंही कौतुक मुंडे साहेबांनी त्यावेळेला केलं होतं. आणि मराठा समाजासाठी काही केलं नाही असं काही म्हणता येणार नाही. मी तर म्हणणार नाही की ज्या ज्या गोष्टीमध्ये शरद पवार साहेबांना OBCपेक्षा उजवा माणूस किंवा OBCपेक्षा शेड्यूल कास्टपेक्षा शेड्यूल ट्राईबपेक्षा उजवा माणूस थोडासा दिसला मराठा, तर त्या मराठ्याच्या माणसांना शरद पवार साहेबांनी उभं करण्याचं काम केलं. सगळ्यात जास्त आमदार त्या काळामध्ये मराठा समाजाचे असायचे. आणि मराठ्यांचा पक्ष म्हणूनच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाला बघितलं जात होतं. त्यामुळं त्यांनी केलं नाही काही मराठासाठी असं मला म्हणता येणार नाही. जे काही पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये आपण म्हणायचो की त्यांनी मराठ्यांसाठीच केलं म्हणून आज आमची प्रगती झाली नाही, तेही आपण बघितलं पाहिजे. या सगळ्या महाराष्ट्रात 90 दशक गेल्यानंतर एक जातीय समीकरण साधण्याची खूप गरज होती. भाजपसाठी तर ते खूप गरजेचं बनलं होतं. गोपीनाथ मुंडेंना आज आपण फक्त म्हणतो की ते या सोशल इंजिनिअरिंगचे जनक आहेत महाराष्ट्रातल्या. त्यांनी जे वाड्या वस्त्यांवर केलं ते कोणालाच जमलेलं नाही. हा काळ तुम्ही सगळा पाहिलेला आहे. म्हणजे आंबेडकरी नेत्यांना सोबत घेणं असेल, खालच्या OBCना एकत्र आणणं असेल, या खूप गोष्टी आहेत.
त्यातला काही किस्से आठवतो तुम्हाला? या सगळ्या बैठका तुम्ही खूप बघितलेल्या जवळून. नाही, एकदा आम्ही मुंडे साहेब, मी आणि भुजबळ साहेब, एकदा आम्ही प्रयत्न केला होता की बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक सोशल इंजिनिअरिंग उभी केली पाहिजे. आणि पण अडचण अशी झाली की मुंडे साहेबाचा पक्ष वेगळा, भुजबळ साहेबांचा पक्ष वेगळा आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष वेगळा, आणि पक्ष वगळून असा प्लॅटफॉर्म बनू शकला नाही. आणि म्हणून ती सोशल इंजिनिअरिंगचं जे काही व्हायला पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये ती झाली नाही. तुम्हाला असं वाटतं, म्हणजे तुम्ही एक मला उदाहरण दिलं होतं की तुम्ही पण खूप पुढाकार घेतला होता की एक मोठी ताकद आहे SC STची, OBCची खूप मोठी ताकद आहे. जसं उत्तर प्रदेशमध्ये यांचीच लाट असते, OBC आणि जर SC ST एकत्र आले तर त्यांच्यापुढे कोणीच टिकत नाही. UPची ती परिस्थिती असते. तसंच महाराष्ट्रात होऊ शकतं, पण ते कधी झालं नाही कदाचित. तर तो एक प्रयोग झाला असता. तुम्ही एका लोणावळ्याच्या बैठकीचा उल्लेख केला होता. जर SC ST प्लस OBC हे जर तेव्हा जमलं असतं तर महाराष्ट्राला एक नवीन नेता, नवीन प्लॅटफॉर्म आणि एक नवीन सगळ्यात बघायला मिळालं असतं. नाही, काय झालं तेच सांगतो की लोणावळ्याच्या बैठकीमध्ये सुद्धा मुंडे साहेबांनाही काही गोष्टीची अडचण आली आणि छगन भुजबळ साहेबांनाही काही गोष्टीची अडचण आली. आणि एक तर काही लोकांच्या विश्वासार्हतेचाही प्रश्न होता की ह्या बैठका झाल्यानंतर आपण ज्या गोष्टी करतोय ते बाहेर स्प्रेड होऊ नयेत, आणि त्या जर स्प्रेड झाल्या व्हायच्या अगोदरच या सगळं काही, तर मग पक्षांतर्गतही बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं मला वाटतं ही गोष्ट पुढे गेली नाही. आणि आजही मला वाटते महाराष्ट्रामध्ये एक विजय थलपती होणं गरजेचं आहे. मुंडे साहेब ज्या पद्धतीने विजय थलपतीच्याही पुढं होते या महाराष्ट्रामध्ये एक समीकरण घडवण्यासाठी, परंतु आता विजय थलपती होणंसुद्धा या महाराष्ट्रामध्ये गरज आहे. आणि ते मुंडे साहेबाची प्रेरणा घेऊन एक विजय थलपती होणं गरजेचं आहे, पण आज ते होत नाहीत. आमच्या अपेक्षा होत्या की OBCच्या आणि बहुजनांचं नेतृत्व पंकजाताई मुंडेंनी केलं पाहिजे, धनंजय मुंडेंनी केलं पाहिजे, परंतु ते होताना मला दिसत नाही. त्या पलीकडे जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीविषयी आणि विरोधकांविषयी आपण खूपदा ऐकतो, बोलतो. त्यांचे सगळ्यात जवळचं मुंडे साहेबांना कोण वाटायचं राजकारणामध्ये, मित्रांमध्ये? नाही, राजकारणामध्ये त्यांना असं जवळचं वगैरे वाटत नव्हतं, पण एकदम व्यक्तिगत मैत्रीमध्ये त्यांना सगळ्यात जवळचं विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ वाटायचे. काय कारण होते त्याचे? त्यांचे काही मैत्रीचे किस्से? नाही, त्यांचे काही मैत्रीचे किस्से मी अनेक वेळेला विलासराव देशमुख आणि मुंडे साहेबाबरोबर जेवायला वगैरे आम्ही बाहेर जायचो, त्यावेळेला त्या दोघांच्या दिलखुलास गप्पा व्हायच्या. दिलखुलास ते बोलायचे, मनातल्या काही गोष्टी सांगायचे. विलासराव देशमुख साहेबसुद्धा मनातल्या बऱ्याच गोष्टी मुंडे साहेबांना सांगायचे. अनेक वेळेला आम्ही सन अँड सँडमध्ये जायचो, मुंडे साहेबासोबत मी जायचो, त्यावेळेला बऱ्याच त्यांच्या चर्चा व्हायच्या. ते मुंडे साहेबाची आणि विलासराव देशमुख साहेबांची एक पक्षाच्या पलीकडं आणि जातीच्या पलीकडची निखळ मैत्री होती. आणि त्याच पद्धतीने एक OBCतलं नेतृत्व वाढलं पाहिजे म्हणून छगन भुजबळांना साथ देण्याचं काम मुंडे साहेब करायचे. आणि त्यांचे सगळ्यात कट्टर विरोधक कोण होते त्यावेळी? त्यावेळेला कट्टर विरोधक एकच होते, पवार, शरद पवार साहेब. एक 1-to-1 होतं, शरद पवार विरुद्ध गोपीनाथजी मुंडे साहेब. नाही, पण त्यावेळी जे सभा व्हायच्या, जे आरोप व्हायचे, म्हणजे आज तर कोणी बोलणार नाही, त्यावेळी मुंडे साहेब तेच सांगणार होतो आता मी. जे दाऊदच्या संदर्भामध्ये मुंडे साहेबांनी पवार साहेबावर केलेले जे आरोप होते, ते आरोप कुठलाच देशातला माणूस करत नव्हता, हिंमत नव्हती. मुंडे साहेबांनी एक किस्सा सांगितला मला की मुंडे साहेब म्हणाले की मी दाऊदबद्दलचे मुंडे साहेब आपलं शरद पवार साहेबांसोबतचे असलेले जे संबंध आहेत त्याच्यावर जे मी ॲलिगेशन करतोय, म्हणजे मुंडे साहेब ॲलिगेशन करतात, त्या संदर्भामध्ये मुंडे साहेबांचे मेव्हणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोदजी महाजन यांनी मुंडे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या गोष्टी करू नका. शरद पवार साहेब माझे चांगले मित्र आहेत, तुम्ही अशा गोष्टी करू नका, राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत नाहीत.
पण मुंडे साहेबांनी सांगितलं की माझा राजकारण हा पिंड नाही, मी सगळ्यात अगोदर समाजाचं हित बघतो आणि समाजाला विघातक असणारी शक्ती, देशाला विघातक असणारी शक्ती वाढता कामा नये, ही माझी भूमिका आहे. त्यामुळं त्यांचं काही दिवस बोलणंसुद्धा थोडंसं त्या दोघांचं वितुष्ट आलेलं होतं. अशी गोष्ट मला त्यांनी सांगितली होती. अच्छा, म्हणजे हे दाऊदवरचे आरोप आणि ते सगळे त्या काळी झाले होते आणि नंतर जेव्हा मुख्यमंत्री गृहमंत्री झाले मुंडे साहेब, तेव्हा मग ते अंडरवर्ल्डच्या मागे लागले आणि सगळं अंडरवर्ल्डचा सफाया केला. या आरोपांचं त्या एन्काउंटरचं काही कनेक्शन होतं? नाही, मुंडे साहेबांना एन्काउंटर याच्यासाठीच करायचं होतं की मुंबई पूर्णपणे हादरलेली होती आणि गल्लीबोळीमध्ये दादा तयार झाले होते आणि त्या काळामध्ये मग कुणी ह्या गँगचा, कुणी त्या गँगचा, कुणी अमुक गँगचा, कुणी तमुक गँगचा आणि म्हणून लोकांनाही प्रचंड त्रास होऊ लागलेला होता. व्यापारी शहर सोडून जाऊ लागला होता. बिल्डर कुणी काम करायला तयार नव्हता. अधिकारी कुणी मुंबईत यायला तयार नव्हते. हे जर संपवायचं असेल आणि अत्यंत चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर अंडरवर्ल्ड संपलं पाहिजे, ही भूमिका मुंडे साहेबांची होती. म्हणून मुंडे साहेबांनी अंडरवर्ल्डचा सफाया केला. तेव्हा बाळासाहेबांचा सपोर्ट कसा असायचा त्यांना? बाळासाहेबांचा खूप मोठा सपोर्ट असायचा. बाळासाहेबांचे 1-2 फोनसुद्धा बीडला आलेले असताना, मुंडे साहेब रेस्ट हाऊसला आलेले असताना, एक जणाचा बीडला असताना रमा नाईकचा हे झाला होता, एन्काउंटर झाला होता. त्यावेळेला फोन आलेला होता. आता त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं मला माहीत नाही, पण त्यावेळेला मला वाटतं बाळासाहेबांचा फोन जो आला होता ते हे तुम्ही काम चांगलं केलं हे सांगण्यासाठी आला असावा, अभिनंदन करण्यासाठी आला असावा. आणि म्हणजे त्यांच्यातही मैत्री, एन्काउंटर झालं. आपण वेगळ्या मुद्द्यावर बोलत होतो, पण त्या एन्काउंटरचं माझ्याकडून राहून गेलं तर 90-95च्या दशकात बोलताना पवार विरोधक होते. म्हणजे पवारांवर बोलताना म्हणजे तुम्ही सगळेच मुंडे साहेब इकडे भाषण करायचे की काका पुतण्याची जागा तिकडे मंत्रालयात नाही तर येरवड्याच्या जेलमध्ये आहे, मुंडे साहेब असे प्रत्येक भाषणात सांगायचे. आणि तुम्ही तिकडे बारामती जाऊन सगळे कार्यकर्ते सभांचं आयोजन करायचे, हजारोंच्या सभा बारामतीत घ्यायचे. ते काय नियोजन असायचं? तुम्ही बारामतीच टार्गेट का असायचे तेव्हा? नाही, बारामती टार्गेट म्हणजे ते याच्यासाठी होतं की बारामतीमध्ये जे त्यांनी दहशत निर्माण केलेली होती की पवार कुटुंबाशिवाय दुसरा बारामतीमध्ये एंट्री करू शकत नाही. पवारांशिवाय बारामतीत दुसऱ्यांना जागाच मिळू शकत नाही. बसायलासुद्धा जागा मिळणार नाही, चहा प्यायलासुद्धा जागा मिळणार नाही. ते आम्हाला तोडून काढायचं होतं की बारामती असो किंवा बीड असो किंवा मुंबई असो, हे काय कोणाची जागीर नाही. इथं कोणीही येऊ शकतो, कुठल्याही समाजाचा माणूस येऊ शकतो आणि आपलं संघटन उभं करू शकतो, आपल्या सभा घेऊ शकतो, लोकांशी संवाद करू शकतो. या हेतून आम्ही केलेलं ते प्रयोग होता. ते अजितदादांवरती जे आरोप करायचे की त्यांची जागा मंत्रालयात नाही तर तिकडे आहे येरवड्याला, तर ते खूप आरोप एकाच म्हणजे पत्रकार परिषदेत तोच आरोप असायचा, भाषणातही सतत तेवढंच ते म्हणायचे. म्हणजे ते सतत त्यांनी नरेटिव्ह, या आरोपावर तुमची कधी चर्चा झाली? नाही, हे आरोप केल्यामुळं तर सत्ता आली. हां, कारण तो नरेटिव्ह तयार झाला. तो नरेटिव्ह तयार केल्याशिवाय सत्ता कशी येणार होती भाजप शिवसेनेची? कारण शरद पवार हेच सगळ्यात मोठं अडसर होतं सत्तेला. आणि शरद पवारच्या घराण्यावर जर आरोप नाही झाले तर लोक म्हणतील यांची मिलीजुली भगत आहे, म्हणून आरोप होत होते. 2000 साली कारण आरोप काही लंग्यासुंग्यावर होत नसतात, आरोप मोठ्या माणसावर होत असतात. त्या आरोपामुळे राज्यातलं वातावरण बदललं. राज्यातलं वातावरण बदललं आणि माणूस बोलायला लागला, अरे मुंडे साहेब बोलतायत, आपल्याला काय अडचण आहे? कुणीतरी तोंड फोडायला पाहिजे होतं, ते तोंड फोडलं होतं. बारामतीत एंट्री करायची होती, बारामतीत एंट्री केली, त्यामुळंच सत्ता आली. आणि म्हणजे 2000 नंतर तर साल केंद्रातली पण सत्ता गेली 4ला. पुढे 2006ला महाजन गेले. गोपीनाथ मुंडेंसाठी तो खूप मोठा धक्का होता. एकंदरीत ते दशक त्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी होतं. 4ला सत्ता गेली, 6ला त्यांचा आधार गेला, 9-10ला पुढे त्यांचं घर फुटलं. ते दशक तुम्ही जवळून बघितलंय. 9ला ते दशक इतकं वेदनादायी का होतं? त्या काय गोष्टी घडत गेल्या? 6चं तर ती घटना वेगळी होती, पण 9ला त्यांचं घर फुटलं. 2009लाच परत ते काँग्रेसमध्ये जाणार चर्चा झाल्या. तर त्यांना एवढं वेदना सतत का होत होत्या? म्हणजे राजकीय काय मुंडे साहेबांची ताकद प्रचंड प्रमाणात वाढू लागली आणि मुंडे साहेब नेते राहिले नव्हते तर लोकनेते बनले होते. मुंडे साहेब कालांतरानं आधी मुंडे साहेब नेते होते, पण काल 2000 नंतर मुंडे साहेब लोकनेता व्हायला सुरुवात झाली होती. आणि या महाराष्ट्रामध्ये कुणी लोकनेता वंचित बहुजन समाजाचा व्हावा ही महाराष्ट्रातल्या काही प्रस्थापितांना न आवडणारी गोष्ट होती. म्हणून भारतीय जनता पक्षाच्याही काही लोकांना हाताशी धरून किंवा
मुंडे साहेबांच्या घरातल्या काही लोकांना हाताशी धरून मुंडे साहेबांना डॅमेज करायचं काम करायचं होतं आणि ते झालं. त्यामुळं मुंडे साहेब प्रचंड व्यथित होते. व्यतीत म्हणजे 2009ला म्हणजे एक 1 बाय 1 किस्सा समजा. आधीचा किस्सा आहे ते काँग्रेसमध्ये जाण्याचा. मुंडे साहेब कट्टर निष्ठावंत भाजपचे. त्यांनी भाजप वाढवला, मोठा केला. पण त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याच्या ज्या काही चर्चा झाल्या, सोनिया गांधींची त्यांची भेट झाल्याच्या बातम्या बाहेर आल्या, तर ते तिथपर्यंत का पोहोचले होते? कारण त्यांच्या आमदारांचा गट घेऊन ते जाणाराची तेव्हा चर्चा असायची. त्यांना एवढा काय त्रास झाला होता? मुंडे साहेबांनी तसा प्रयोग केला नाही. पण मुंडे साहेबांच्या सोबत्यांना असं वाटायचं की आपण इथं राहण्यात काही अर्थ नाही. जे आमदार होते, काही खासदार होते, ते म्हणायचे की मुंडे साहेबांनाच मान सन्मान मिळत नसेल तर आपण भाजपमध्ये राहण्यामध्ये काही अर्थ नाही. पण मुंडे साहेबांनी स्वतःहून तशी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा कधीच व्यक्त केली नाही आणि ते झालं नाही. आणि 2009ला म्हणजे 2009च्या आमदारकीच्या वरूनच मुंडे कुटुंबात तो संघर्ष झाला होता आणि मग नंतर सगळी परिस्थिती बदलत गेली. त्याच्यामध्ये पवारांचं कितपत रोल होतं की त्यांनी एक राजकारणी म्हणून जे करणार होते तेच केलं फक्त? नाही, आता राजकारणामध्ये ह्या गोष्टी ते होतातच. मुंडे साहेबांना जेवढं डॅमेज करता येईल तेवढं डॅमेज करण्याचं काम पवार फॅमिलीने केलं आणि पवार फॅमिलीला जेवढं डॅमेज करता येईल तेवढं मुंडे साहेबांनी केलं. राजकारणाचा भाग होता. तो राजकारणाचा भाग होता. तो काही पण कुटुंब त्यावेळेला फुटायला नको होतं. आम्ही प्रचंड प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण ते झालं नाही. पंडित अण्णा, मी आणि मुंडे साहेब तिघंही मुंबईमध्ये होतो. आम्ही परळीच्या बंगल्यावरती आम्ही तिघंजण होतो. तर त्यावेळेला अण्णाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं होतं. ते अण्णाची सुद्धा इच्छा नव्हती की कुटुंब फुटावं म्हणून, पण ते दुर्दैवानं कुटुंब फुटलं आणि मुंडे साहेबांनाही ते नको होतं की कुटुंब फुटावं म्हणून. पण तो काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, त्या बोलण्यासारख्या नाहीत, इथं बोलण्यासारख्या नाहीत, जाहीरपणे बोलण्यासारख्या नाहीत. परंतु ते कुटुंब फुटायला नको होतं. आता ते कुटुंब एकत्रित आलं. त्यांनी निश्चितपणे एकत्रितपणे राहिलं पाहिजे आणि आपली ताकद वाढवली पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात की धनंजय मुंडेंवरती मुंडे साहेबांचं प्रचंड प्रेम होतं पहिल्यापासून. त्यांच्या या प्रेमाची काय उदाहरणं तुम्हाला देता येतील बरं? नाही, धनंजय साहेबांना मुंडे साहेबांनी महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं होतं, भारतीय जनता युवा मोर्चाचं. बीड जिल्हा परिषदेचा सर्वा त्यांना करून ठेवलं होतं. मुंडे साहेब नसताना सगळ्या युवकांची जबाबदारी मुंडे साहेब परळीमध्ये, जे धनंजय मुंडे 11वी 12वीला असताना त्या काळापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर टाकली होती, धनंजय मुंडे साहेबांवर टाकली होती. आणि कोणी म्हणालं की मुंडे साहेबांना मुलीच आहेत, तर मुंडे साहेब म्हणायचे नाही, मला मुली नाही, माझा मुलगा आहे. आणि तर मुली तर आहेतच माझ्या, पण धनंजयसुद्धा माझाच मुलगा आहे. म्हणजे अशा पद्धतीने मुंडे साहेब सांगायचे आणि प्रचंड प्रेम होतं. अनेक वेळेला धनंजय मुंडे शिकायला याला होते पुण्याला. त्या वेळेला मुंडे साहेब बोलवून घ्यायचे रामटेकवरती आणि चौकशी करायची. जसं स्वतःच्या मुलावर जितकं प्रेम असतं त्याच्यापेक्षाही पलीकडचं प्रेम धनंजय मुंडेवरती साहेबांचं होतं. आणि साहेबांना वाटत होतं की आपल्या घरामध्ये माझ्यानंतर कुणीतरी पुढं यावं आणि धनंजयच येऊ शकतात असं मुंडे साहेबांना वाटत होतं. म्हणून धनंजय मुंडेंना एक स्पेस देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. आणि मग त्या काळात नंतर ठीक आहे, आता तुम्ही म्हणालात की काही गोष्टी आता बोलू नयेत कारण काही माणसं हयात नाही आहेत आणि काळ पण सुसंगत नाही आहे. पण ती तो जो काळ होता, घर फुटलं किंवा धनंजय मुंडे तिकडे गेले, कुठेतरी पडद्यावर येऊन मुंडे साहेब तर व्यवस्थितच बोलायचे, माझ्यासोबत वाईट घडलं किंवा पवारांनी हे सगळं केलं, पण खाजगीत ते खूप व्यथित होत असतील त्या काळात? प्रचंड व्यथित व्हायचे. मुंडे साहेबांना घर फुटल्याचं प्रचंड मोठं दुःख होतं, प्रचंड मोठं दुःख होतं. त्यांना अजिबात घर फुटू द्यायचं नव्हतं. त्यांनी प्रयत्नही केला, परंतु ते झालं, दुर्दैवानं झालं. कुणी केलं हे मी म्हणणार नाही, पण ते दुर्दैवानं झालं आणि जे झालं ते अत्यंत वाईट झालं. पुढे 2009च्या नंतर तो काळ सगळा संघर्षाचा होता. 2014ला मोदींचा काळ आला, मोदी लाट आली, तरी बीडची निवडणूक खूप गाजली म्हणजे सुरेश दत्त विरोधात होते. अजित पवारांनी स्वतः जबाबदारी घेतली होती आणि मोदी लाट जरी असली तरी बीडची परिस्थिती वेगळी होती. त्या तुलनेत आता काल झालेली 2024ची बीडची लोकसभा निवडणूक, नाही
तुम्ही फक्त 2014ची निवडणूक फार म्हणजे चुरशीची होती असं समजू नका. 2009ची सुद्धा प्रचंड ती जास्त चुरशीची होती. बरोबर. हा पहिल्यांदा ती ट्रिक केली होती. मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक जातीवाद निर्माण झाला होता. तुम्हाला माहीत नसेल, एक नारा सेट झाला होता हां. ती जिल्ह्यामध्ये, वाजवा तुतारी आणि हटवा मांजारी. आणि मुंडे साहेबांना ती गोष्ट प्रचंड मनाला लागली होती. मुंडे साहेबालाच काय, धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा ती गोष्ट प्रचंड मनाला लागली होती. धनंजय मुंडे त्यावेळेला आपल्या मुंडे साहेबासोबतच होते लोकसभेच्या वेळेला, आणि ती गोष्ट फार मनाला लागली होती. आणि म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या समाजाला घेऊन, मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे होते, अनुसूचित जमातीचे होते, मुस्लिम होते, या सगळ्या लोकांना एकत्रित करून मुंडे साहेबांच्या सोबत घेतलं. म्हणून ती निवडणूक आम्ही एकतर्फी जिंकलो. नंबर गाड्या, कारण दहशत होती त्या उमेदवाराची. आणि जिथं जिथं ते उमेदवार जातील, सुरेश अण्णा धस, तिथं तिथं मी जायचो. आणि तिथं कुठलंही बोगस होऊ दिलं नाही. आणि शेवटी माझ्या पाठीवर हात टाकण्यासाठी, माझ्याला शाबासकी देण्यासाठी मुंडे साहेब 5:45 वाजता तिथं पोहोचले आष्टीला. आणि 5:45 वाजता आष्टीत येऊन त्या माझ्यासोबत आलेल्या लोकांचं आभार मानलं, आणि तिथल्याही लोकांचं आभार मानलं, म्हणजे आष्टीमधल्या जनतेचं आभार मानलं. आणि मग मला गाडीत घेऊन परळीकडे निघाले, बीड मार्गे. 14चा किस्सा. 14चा किस्सा आहे. आणि मुंडे साहेबांना वाटायचं की आपण ही निवडणूक जिंकतो का हारतो. मग मुंडे साहेबांना मी सांगितलं, साहेब आपण जिंकणार, तुम्ही एवढी काळजी. कोणीतरी काय असते, बसणारे लोक काहीतरी सांगतात, मुंडे साहेब इकडं फारच अवघड झालं, तिकडं फारच अवघड झालं. आत्ताचा एक किस्सा सांगतो 24चा, की पंकजा ताईला सांगायचे की माजलगावमधून 25,000चे आपण माग आहोत, 30,000 माग आहोत. पण ताईंना म्हणलं होतं आम्ही माजलगावमध्ये 10 मताची होईना आम्ही लीड देणार आहोत तुम्हाला. तर उलट 1000 मताची माजलगाव मतदारसंघामध्ये लीड मिळाली, की ते सुद्धा आश्चर्य त्यांना वाटलं. या निवडणुकीपेक्षा मागच्या निवडणुका आम्हाला जे धोकादायक वाटत होत्या. ताईची निवडणूक धोकादायक वाटत नव्हती, परंतु ताईच्या निवडणुकीमध्ये सोबत राहणाऱ्या काही लोकांनी जातीवाद केला, आणि त्यांच्या भरोशामुळं आमची सीट, ताईंची सीट गेली. म्हणजे तुमच्या पंकजा ताई साहेबांची सीट गेली. जवळच्याच लोकांनी, जवळच्या म्हणजे भाजपमध्ये जे सोबत होते, परंतु ते घाबरून, समाजाला घाबरून त्यांनी सुद्धा आमची साथ सोडली. समोर म्हणायचे आम्ही आहोत, आम्ही एवढे मतं देणार, तेवढे मतं देणार, मात्र त्यांनी घरातले सुद्धा मतं दिली नाहीत, माझा आरोप आहे. आणि ताईसाहेबांना तो धोका झाला. म्हणजे 2009 पासून असेल किंवा आधीपासून, आता म्हणजे बीडचे जे सध्या विद्यमान आमदार आहेत किंवा आमदार होऊन गेलेत, प्रत्येकाने मुंडे साहेबांसोबतच काम केलं आहे. म्हणजे तुमच्या माजलगावचे असतील आमदार, आष्टीचे असतील किंवा गेवराईचे असतील, या सगळ्यांनी एकेकाळी मुंडे साहेबांसोबत काम केलं. मग नंतर ते पांगले सत्तेकडे गेले. मी तर असं म्हणेल, हे जिवंतच नव्हते, हे घराणे जिवंत नव्हते. मी आता नाव घेणार नाही त्या घराण्याचे. आज जे आमदार आहेत ना, ते घराणे जिवंत नव्हते बीड जिल्ह्यामध्ये. ते मुंडे साहेबांनी मेलेले मुडदे जिवंत केले आणि राजकारणात आणले. आणि ते मुंडे साहेब आणि पंकजाताईबरोबर ब्राह्मण झाले सगळेच. मग नंतर ते जरी झाले, मग नंतर ते वेगळ्या पक्षात गेले असतील, परत भाजपात आले असतील किंवा वेगळ्या सत्ताधारी पक्षात आले असतील, पण त्यांना आमदार करूनही सतत जातीवाद का होत राहिला बीड जिल्ह्यात? नाही, काही हा जातीवाद सामान्य जनतेने केला नाही, हा पुढाऱ्याने केला. माझंच उदाहरण मी सांगतोय, माझं स्वतःचं. मी 25 वर्षापूर्वी आमदार बनायला पाहिजे होतं. जे आता जेवढे आमदार होते ते जिल्हा परिषदेला माझ्यानंतर काही आले, माझ्यासोबत काही होते, ते सगळे आमदार झाले. मी झालो नाही याचं कारणच आहे की माझ्यावरती ठप्पा काही लोकांनी, काही प्रस्थापित पुढाऱ्यांनी टाकला की बाबुराव पोटभरे हा ॲट्रॉसिटी फेम आहे, आपल्यावर एका समाजावर ॲट्रॉसिटी करतो, एका समाजाला दबावात ठेवतो, हा समाज त्याच्या दबावात आलेला आहे, अशा पद्धतीचा वाईट नेरेटिव्ह सेट माझ्या विरोधात करण्यात आला. आणि त्यामुळं 25 वर्ष राजकारणात मला आमदार पदावर जाता आलं नाही. आणि खरं तर 2014ला पंकजाताईंनी मला केसमधनं तिकीट दिलं असतं तर मी आमदार झालो असतो. परंतु त्यांनाही भीती वाटली की अशा पद्धतीनं होऊ शकतं. माझी प्रतिमा अशी तयार झालेली होती की हा एका समाजाच्या विरोधात आहे, अशी प्रतिमा तयार झालेली होती. आणि त्यामुळं ती भीती सातत्यानं, आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा तीच भीती आहे. मग त्या म्हणजे जातीवाद 9ला झाला, 14ला झाला, पण
तुम्ही जसं म्हणालात पुढाऱ्यांनी, या पुढाऱ्यांचा किती रोल आहे सगळा जातीवाद करण्यात? या पुढाऱ्यांचा 100% रोल आहे. सामान्य माणसाचा अजिबात बीड जिल्ह्यामध्ये रोल नाही. आता गेल्या वेळेला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय, प्रकाशदादा सोळंकेंचं घर जाळलं, मराठ्यांच्या पोरांनी जाळलं. त्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या जामिनी मी करून घेतल्या. प्रकाशदादांना अनेक गावामध्ये तिथं बंदी घातली होती मराठ्यांच्या, त्या गावात सुद्धा त्यांना घेऊन गेलो होतो. मग त्यांनी मला बंदी घातली असती ना, प्रकाशदादांना का बंदी घातली? कारण प्रकाशदादा सारखे पुढारी किंवा अनेक पुढारी, दादाचे एकटेच म्हणत नाही, अनेक जण या सगळ्या जातीवादाला कारणीभूत आहेत. हां, म्हणजे सगळ्यांचं. आता म्हणजे आपण शेवटाकडे वळतो आहे. मुंडे साहेबांविषयी आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरपूर बोललो आहे. आज तुम्ही बीड जिल्ह्यातलं, मुंडे साहेबांची कर्मभूमी बीड जिल्हा आहे, तिथून ते मोठे झाले. आज त्यांचा वारसा ताई आणि धनुभाऊ चालवत आहेत. तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या राजकारणात कसं बघता? म्हणजे त्यांचा वारसा आज अर्थातच आहे, पण बीड जिल्ह्यातला सामाजिक समीकरणं, जातीयवाद, लोकांमध्ये पसरलेला एकमेकांविषयीचा द्वेष, खासदारकी आज मुंडे साहेबांकडे जी असायची ती आज वेगळे खासदार आहेत. तर या सगळं तुम्ही बीडचं फ्युचर कसं बघताय नवीन राजकारणामध्ये? नाही, नवीन राजकारणामध्ये आता पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब, जे ताईसाहेब आणि जे धनंजय मुंडे साहेब, या राजकारणाला दिशा देऊ शकतात. नवीन पिढीच्या राजकारणाला दिशा देऊ शकतात. पण त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. ह्या जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं त्यांनी विचार केला पाहिजे. मला दुसरं नेतृत्व तर जिल्ह्यामध्ये दिसत नाही. आजही त्या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. त्या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्या दोघांनी जबाबदारीनं वागावं लागेल आणि लोकांना विश्वास द्यावा लागेल की तुमच्यासाठी आम्ही आहोत. दोघांपैकी एकाने कोणीतरी करणं गरजेचं आहे. आणि पंकजाताई साहेब असतील किंवा धनंजयजी मुंडे असतील, या दोघांनाही मी अनेक वेळेला विनंती केलेली आहे की आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे. मुंडे साहेब होऊ नका, मुंडे साहेब कोणी होणार नाही, पण मुंडे साहेबांनी सांगितलेल्या विचारावरती जाऊन या समाजाचा आधार बनण्याचं काम केलं पाहिजे. एकट्या वंजारा समाजाला आधार देऊन उपयोग होणार नाही, एकट्या धनगर समाजाला देऊन उपयोग होणार नाही. जे वंचित घटक आहेत, जे शोषित घटक आहेत आणि जे धर्मामध्ये सुद्धा तेढ निर्माण करणारे काही लोक, त्यांना बाजूला ठेवून धर्माच्या पलीकडे सुद्धा काम करावं लागेल असं मला वाटतंय. त्याच्याशिवाय मुंडे साहेबाचं स्वप्न, बीड जिल्ह्याचं जे स्वप्न आहे मुंडे साहेबाचं, ते पूर्ण होणार नाही. आता मुंडे साहेबांच्या बद्दल मी सांगतोय की मुंडे साहेब भाजपमध्ये असताना ईद मिलापचे कार्यक्रम ते ठेवायचे, दरवर्षी ठेवायचे आणि कमीत कमी 5-10 हजार लोक तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचे, मुस्लिम सामील व्हायचे. आज ते दिसत नाही मला. ते कंटिन्यू राहायला पाहिजे, ते कंटिन्यू राहायला पाहिजे, ती अटॅचमेंट राहायला पाहिजे. ती अटॅचमेंट आपण ठेवली पाहिजे. ती फक्त मुस्लिम समाजापुरतीच नाही तर सगळ्या समाजात ही अटॅचमेंट ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. आज मुंडे साहेबांचा स्मृतिदिन आहे. मुंडे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंडे साहेबांना, त्यांच्या कर्तृत्वाला मी प्रणाम करतो, वंदन करतो आणि मुंडे साहेबांना कोटी कोटी अभिवादन करतो. जय भगवान, जय भीम. तर मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त, मुंडे साहेब सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या राजकारणातले चढ उतार, त्यांना झालेला त्रास, त्यानंतरही त्यांनी घेतलेली उभारी, एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते साखर कारखानदारांमध्ये बसून त्यांनाच हरवणारा एक लोकनेता आणि अचानक काळाने घातलेला घाला, लाखोंचा पोरका झालेला समुदाय, असा 3 जूनचा दिवस असतो. अनेकांसाठी तो, मुंडे समर्थकांसाठी तो प्रचंड वेदनादायी असतो. बाबुराव पोटभरे यांच्याकडून त्यांचे जुने सहकारी, अत्यंत निष्ठावान, कायम एक मित्र म्हणून, एक आधार म्हणून मुंडे साहेबांच्या सोबत सावली म्हणून राहिले. त्यांच्याकडून ह्या आज आपल्याला जाणून घेता आलं. अर्थातच यात तुम्हाला माहिती कामाची वाटली असेल, आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या मुलाखतीमध्ये.